म्हणून प्रत्येक घर, ऑफिस, फ्लॅटवरती, प्लॉटवरती वास्तुपुरुष हा आडवा मानला जातो. मित्रांनो, ही एक कथा तर आहे, पण एक पूर्ण एनर्जी मॅप याद्वारे आपण स्टडी करतो. मित्रांनो, आता आपण मोठ्या प्रमाणात मुख्य गोष्टी समजून घेऊ आणि एक अतिशय सोप्या पद्धतीने वास्तूची रचना कशी करायची हे थोडक्यात समजून येईल. तुम्हाला वास्तू सोपी आणि सहज वाटू लागेल. वास्तुपुरुष कोणताही दगडाचा देवता नाही, तो तुमच्या घराचा, तुमच्या जीवनाचा एक साथीदार आहे. त्याला एक योग्य जागा द्या, तर तो तुम्हाला सुखी आणि आनंदात ठेवेल. जर आपण वास्तुपुरुषाचे विभाजन केले तर त्याचे डोके हे ईशान्येला आहे, ज्याला आपण पूर्व आणि उत्तरेचा कोपरा म्हणतो. मित्रांनो, तर प्रत्येक कोपऱ्यामध्ये 7 देवता असतात, ज्या आपण येणाऱ्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये आपण एक मुख्य चर्चा करू, जेणेकरून कमी वेळेत आपण जास्तीत जास्त माहिती घेऊ शकतो. तर ईशान्येमध्ये मुख्य ईश्वर मानले जातात आणि जर आपण याचं तत्व पाहिलं तर यामध्ये जलतत्व, याचा रंग पांढरा, फिकट निळा किंवा आपण पिवळा पण इथे घेऊ शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी यात असू शकतात. जर आपण ग्रंथांचा अभ्यास केला तर ईशान्य दिशांमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज दिल्या गेलेल्या आहेत. परंतु आपण जेव्हा घराची वास्तू पाहतो तर तेव्हा खूप लिमिटेशन्स येतात.